गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक थेरम घेतला होता. काय प्रूव्ह केलं होतं त्या थेरम मध्ये? ए ॲडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू ॲडजॉइंट ए इंटू ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय एन. आय एन स्टँड्स फॉर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. हे आपण बघितलं होतं. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 19 वर आहोत आणि या थेरमची आपण कॉरलरी बघणार आहोत पहिले, आणि त्यानंतर एखादा एक्झाम्पल जे की या थेरमला सॅटिस्फाईड होईल ते व्हेरीफाय करणार आहोत. मग कॉरलरी काय आहे? इफ ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, देन मॉड मध्ये किंवा डिटर्मिनंट मध्ये ॲडजॉइंट ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ए त्याला पॉवर n-1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि ही कॉरलरी आता जे मी म्हणालो त्या थेरमची आहे. मग आपल्याला त्या थेरमचा रिझल्ट काय माहित आहे? प्रूफ. सिन्स ए ॲडजॉइंट ए which is equal to determinant a in, taking determinant of both sides comma we get. लेफ्ट हँड साइडला जर डिटर्मिनंट घेतलं तर डिटर्मिनंट मध्ये a इंटू ॲडजॉइंट a विच इज इक्वल टू राईट हँड साइडला डिटर्मिनंट मध्ये पुन्हा डिटर्मिनंट a इंटू आय एन. याला जर आपण सोडवलं तर हे होईल डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट मध्ये ॲडजॉइंट ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये ए रेस टू एन. कारण की आपला जो थेरम होता त्याच्यामध्ये जी मॅट्रिक्स घेत आहोत आपण, आयडेंटिटी असेल दुसरी असेल ते nth ऑर्डरची घेतल्यामुळे हे, आणि डिटर्मिनंट आय एन आयडेंटिटी मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट जर आपण काढलं मग ते 3/3 असेल, 5/5 असेल, किती असलं तरी त्याचा रिझल्ट 1 येते. आणि म्हणून बिकॉज डिटर्मिनंट मध्ये ए बी विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी जे की लेफ्ट हँड साइडला केलं, अँड राईट हँड साइडला डिटर्मिनंट आय एन विच इज इक्वल टू 1. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे हो? इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, म्हणजे डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 दिलेला आहे. बट डिटर्मिनंट ए विच इज नॉट इक्वल टू 0, हेन्स डिवाइडिंग बाय डिटर्मिनंट ए ऑफ दिस इक्वेशन. मग डिटर्मिनंट ए न जर डिवाइड केलं तर लेफ्ट हँड साइडचा डिटर्मिनंट ए कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील डिटर्मिनंट मध्ये ॲडजॉइंट ए विच इज इक्वल टू, इथे जर राईट हँड साइडला जर डिटर्मिनंट ए ने डिवाइड केलं त्याला जर वर नेलं तर त्याचा पॉवर -1 होईल, आणि म्हणून डिटर्मिनंट ए रेस टू एन ऑलरेडीच होतं, त्याला पॉवर -1. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता याच्यावरचा एक्झाम्पल बघू. फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. 3/3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे. पहिल्या रो मध्ये 2 1 3 आहे, दुसऱ्या रो मध्ये 3 1 2 आहे, आणि तिसऱ्या रो मध्ये 1 2 3 आहे. 3/3 ची मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. अँड व्हेरीफाय द थेरम. काय व्हेरीफाय करायचं आहे? ए इंटू ॲडजॉइंट ए विच इज इक्वल टू ॲडजॉइंट ए इंटू ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ए. I3 कशामुळे? तर 3/3 ची मॅट्रिक्स आहे त्यामुळे. ॲडजॉइंट ए कसं काढतात हे आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये घेतलेलंच आहे. आता आपण फक्त व्हेरीफाय काय करणार आहोत की ॲडजॉइंट ऑफ ए काढल्यानंतर त्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते काय आलं पाहिजे? ए इंटू ॲडजॉइंट ऑफ एचं जे मल्टिप्लिकेशन असेल तेच मल्टिप्लिकेशन ॲडजॉइंट ऑफ ए इंटू एचं आलं पाहिजे, आणि विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ए ची जी व्हॅल्यू असेल आयडेंटिटी मॅट्रिक्स I3 हे जे आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला डिटर्मिनंट ए बी काढावं लागेल, आणि हे व्हेरीफाय करून बघावं लागेल की
सगळे इक्वल येतात का? सोल्युशन, लेट ए इज इक्वल टू जी दिलेली आहे मॅट्रिक्स 3x3 ची 2 1 3 3 1 2 1 2 3, याच्यामध्ये आपण ऑपरेट काय केलेलं आहे, C1 मायनस 2C2 आणि C3 मायनस 3C2. आपण ऑपरेशन करत असताना रो ऑपरेशन भी करू शकतो आणि कॉलम ऑपरेशन भी करू शकतो. तर C1 मायनस 2C2, C1 2 आहे मायनस 2C2 म्हणजे 0 येईल. C1 आता C1 जे आहे ते इथं 0 आला. दुसऱ्याला 3 मायनस 2C2 म्हणजे 1 येईल. त्याच्यानंतर 1 मायनस 4 इथं म्हणजे मायनस 3 येईल. हा ऑपरेशन झाला आपला C1 मायनस 2C2, 0 1 मायनस 3. आपल्याला C2 मध्ये बदल काही करायचा नाही आहे. 1 1 2 जसे थे. आपल्याला ज्याच्यामध्ये बदल करायचा आहे ते पहिले लिहायचं आणि काय करायचं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन, तर ते असं करायचं C1 मायनस 2C2 जे की आपण इथे केलं. आता C3 मध्ये आपल्याला बदल करायचा आहे. C3 मायनस 3C2. C3 काय आहे, आपल्याजवळ 3 आहे. मायनस 3C2 म्हणजे इथं 0 येईल जे की दिसत आहे. C3 2 आहे मायनस 2C2 म्हणजे इथं येईल. इथं C3 2 आहे आणि मायनस 3C2 म्हणजे 3 म्हणजे मायनस 1 येईल. C3 3 आहे मायनस 3C2 म्हणजे हे येईल 3 मायनस 6 म्हणजे मायनस 3 येईल. दिस इम्प्लाइज डिटर्मिनंट ए. याला जर आपण डिटर्मिनंट मध्ये लिहिलं या मॅट्रिक्सला 0 1 0 1 1 मायनस 1 मायनस 3 2 मायनस 3. तुम्ही डायरेक्ट याचं सुद्धा डिटर्मिनंट काढू शकता. हे ऑपरेट करायच्या आधी काहीही प्रॉब्लेम नाही. तर 0 इन ब्रॅकेट व्हॉट एव्हर इट मे बी, इट शुड बी 0. दुसरी मायनस 1 विच इज इक्वल टू मायनस 1, हा कॉलम डिलीट करावा लागेल, हा रो डिलीट करावा लागेल आणि ब्रॅकेटमध्ये राहील मायनस 3. हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि मायनस मायनस 3 आणि म्हणून हे मायनस 6 आलं. हे मायनस ऑलरेडीच आहे म्हणून डिटर्मिनंट ए इज इक्वल टू आपल्याला मिळाला 6. आता ऍडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला सगळे कोफॅक्टर माहित पाहिजे या मॅट्रिक्स मधल्या एलिमेंटचे आणि मग त्याचा आपण ट्रान्सपोज करणार आहोत. सो नाउ कोफॅक्टर ऑफ 2. कोफॅक्टर ऑफ 2. 2 हा कोणत्या प्लेसवर आहे, पहिल्या कॉलम मध्ये आहे, पहिल्या रो मध्ये आहे आणि आपला फॉर्म्युला म्हणते विच इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 1 प्लस 1 म्हणजे मायनस 1 रेस टू 2 म्हणजे 1 आलं. ते लिहायची गरज नाही. मग हे आणि हा रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1 आपल्याला कोफॅक्टर ऑफ 2 मिळेल. कोफॅक्टर ऑफ 1. कोफॅक्टर ऑफ 1 हे कुठे आहे, हा पहिल्या रो मध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे म्हणजे मायनस 1 रेस टू 3 येईल म्हणजे मायनस साइन मिळेल आपल्याला 1. आणि याला जर आपण डिलीट केलं तर 3 त्रिकी 9 मायनस 2 म्हणजे 9 मायनस 2 येईल म्हणजे 7 येईल. मायनस 7 हा कोफॅक्टर मिळाला आपल्याला 1 चा. आता कोफॅक्टर ऑफ 3 बघू आपण. हा कोणत्या प्लेसवर आहे, पहिल्या रो मध्ये आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे म्हणजे मायनस 1 रेस टू 4 येईल म्हणजे पॉझिटिव्ह होऊन जाईल. आणि हा कॉलम आणि हा रो डिलीट जर केला तर 6 मायनस 1 म्हणजे तुम्हाला कोफॅक्टर ऑफ 3 मिळेल 5. कोफॅक्टर ऑफ 3 2, 1th एलिमेंट. 2, 1th एलिमेंट means minus 1 raised to 3, that is minus in bracket 3 minus 6 which is equal to 3. Cofactor of 1, 2, 2th element, it means minus 1 raised to 4, it is plus 1 which is equal to, then in bracket 6 minus 3 is 3. Cofactor of 2, 2, 3th element, that means
second row third column, which is equal to minus 1 raised to 5, that is minus 1 in bracket 4 minus 1, which is equal to minus 3. Co-factor of 1, 3 comma 1th element, तीसरा रो पहिला कॉलम, minus 1 raised to 4 येईल म्हणजे पॉझिटिव्ह 1 होऊन जाईल आणि 2 minus 3 which is equal to minus 1. Co-factor of 2, हा एलिमेंट आहे तिसऱ्या रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला, म्हणजे minus 1 raised to 5 येईल म्हणजे minus 1 येईल आणि इन ब्रॅकेट 4 minus 9 which is equal to 5. Co-factor of 3, हा एलिमेंट आहे तिसऱ्या रो मधला तिसऱ्या कॉलम मधला, म्हणून minus 1 raised to 6 येईल म्हणजे रिझल्ट 1 येईल आणि ब्रॅकेट मध्ये 2 minus 3 that is minus 1. हे झाले 3x3 जी मॅट्रिक्स दिलेली होती आपल्याला, त्यामधील प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढले आपण आणि हेन्स ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू त्या प्लेसवरचे त्याचे कोफॅक्टर्स आपण लिहिणार आहोत. -1 -7 5 3 3 -3 -1 5 -1 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आणि त्याला ट्रान्सपोज विच इज इक्वल टू, हा ट्रान्सपोज जर आपल्याला काढायचा असेल तर रोचं कन्वर्शन कॉलम मध्ये होईल, म्हणून पहिला रो झाला पहिला कॉलम, दुसरा रो झाला दुसरा कॉलम आणि तिसरा रो झाला तिसरा कॉलम. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला एलिमेंट्स मिळाले आता -1 3 -1 -7 3 5 5 -3 -1. हे झालं ऍडजॉइंट ऑफ ए. आता आपल्याला ए माहित आहे, ऍडजॉइंट ऑफ ए आपण काढलेला आहे आणि आपल्याला थेरमचा रिझल्ट जर व्हेरीफाय करायचा असेल तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आपल्याला करावं लागेल आणि याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रोज असल्यामुळे मल्टिप्लिकेशन आर कन्फर्मेबल. म्हणून आता काय करायचं की प्रत्येक एलिमेंट, आता हे ए म्हणजे 2 1 3 3 1 2 1 2 3 आणि ऍडजॉइंट ऑफ ए आपण आत्ताच काढलेला आहे -1 3 -1 -7 3 5 5 -3 -1. आता पहिल्या रोला मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे इथे, म्हणजे बाण दाखवलेला आहे, म्हणजे पहिला रो हॉरिझॉन्टल, याच्यातला पहिला कॉलम व्हर्टिकल पण डाऊनवर्ड, दुसरा कॉलम व्हर्टिकल पण डाऊनवर्ड, तिसरा कॉलम व्हर्टिकल पण डाऊनवर्ड. म्हणजे काय करता येईल आपल्याला, आता बघा केअरफुली, फक्त एक समजून सांगणार मी. 2 × -1 -2, 1 × -7 -7, 3 × 5 +15. आता दुसरा कॉलम 2 × 3 6, 1 × 3 +3, 3 × -3 -9. आता तिसरा कॉलम 2 × -1 -2, 1 × 5 +5, 3 × -1 -3. म्हणजे पहिल्या रोला आपल्याला जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर पहिला रो पहिला कॉलम म्हणजे हे मिळालं, पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे हे मिळालं, पहिला रो तिसरा कॉलम म्हणजे हे मिळालं. अशा तऱ्हेनं तुम्ही दुसऱ्या रो सोबत तेच करणार आहात. दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम आणि मिळेल आपल्याला -3 -7 +10, 9 +3 -6, -3 +5 -2. आता तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, म्हणजे आपल्याला मिळेल -1 -14 +15, 3 +6 -9, -1 +10 -3. आणि आता याला जर कॅल्क्युलेशन केलं तर 15 - 9 6, 9 - 9 0, 5 - 5 0. अशा तऱ्हेनं दुसरा रो मिळेल 0 6 0 0 0 6. आता या मॅट्रिक्स मधून आपल्याला 6 एलिमेंट कॉमन काढता येते, ते आपण काढलं. 6 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1
अँड दिस इज नथिंग बट आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आपण त्याला लिहू शकतो I3. आणि तुम्हाला ऑलरेडीच माहित आहे मॉड डिटर्मिनंट A आपण 6 काढलेला आहे, त्यामुळे विच इज इक्वल टू डिटर्मिनंट A इंटू I3. म्हणजे आपण प्रूव्ह काय केलं हो, A ऍडजॉइंट A विच इज इक्वल टू डिटर्मिनंट A इंटू I3. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. हेन्स A ऍडजॉइंट A विच इज इक्वल टू डिटर्मिनंट A I3. आता काय करायचं की एवढ्या सिस्टमॅटिक जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करत असाल तर डायरेक्ट सुद्धा लिहिता येईल आपल्याला. सिमिलरली इट कॅन बी शोन दॅट ऍडजॉइंट A इंटू A विच इज इक्वल टू डिटर्मिनंट A I3. जर कोणाला असं वाटत असेल की हे येईल का नाही तर आपण स्वतः कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ऍडजॉइंट A म्हणजे आपल्याला हे घ्यावं लागेल आधी आणि A म्हणजे हे घ्यावं लागेल नंतर, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हेच येणार आहे आणि म्हणून आपण त्याला इक्वेशन नंबर 2 बनणार आहोत. आणि हेन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कॉमा वी गेट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A विच इज इक्वल टू ऍडजॉइंट A इंटू A विच इज इक्वल टू डिटर्मिनंट A इंटू I3. थँक यू.